नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ए विनय विनय विनय, अरे वाचले की ते? अरे ताया आहेत कुठे? अरे बोलव ना त्यांना. हे बघ, माझी सगळी वाक्य पाठ झालेली आहेत, मी रेडी आहे, सगळ्यांना बोलव लवकर लवकर. विनय एक काम करूया, बघा सगळ्या ताया येतील तेव्हा येतील, पण मी सुरू करतो माझी लिंक. हा ठीक आहे, ओके. हा नमस्कार 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 मंडळी, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत 100 वर्षाचा इतिहास असलेल्या वास्तूत, म्हणजेच मुंबईतील वरळी भागातील बीडीडी चाळीमध्ये. फार जुन्या आठवणी आहेत, कारण माझं सुद्धा बालपण आहे ना हे चाळीमध्ये गेलेलं आहे. हा, तिथल्या ज्या गमती जमती आहेत ना, त्या गमती जमती ना मला तर वाटतं ना अशा कुठेच घडत नाही. म्हणजे तुम्हाला सांगू एक किस्सा मला आठवतोय. मला गंडवलं ना तुम्ही? हा, म्हणजे तुम्ही सगळे आधीपासूनच इथे आला होतात. हा, आणि मी आपल्या इथे सगळ्या रिकाम्या खुर्च्यांशी बोलतोय. आजच्या भागामध्ये ना सोळा धमाल मजा मस्ती होणार आहे, पण त्यापूर्वी मी सगळ्या ताईंना विनंती करणार आहे, ताई तुम्ही समोर जाऊन बसा. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या ह्या बीडीडी चाळीसाठी होऊन जाऊ देत. माहेरी आल्यानंतर चांगले छान छान खेळ असतात, मजा मस्ती असते, माहेरच्या आठवणी असतात, हे सगळं होणार आहे. पण त्याआधी आपण खेळणार आहोत आपला पहिला खेळ, त्याचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. मंडळी, हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात, आणि आज आपण ह्या ज्या ताई इथे आलेल्या आहेत त्यांचं आपण आयुष्य वाढवणार आहोत. या खेळ खेळूया खुल्लम खुल्लामध्ये एक आव्हान देणार आहोत, आणि ते आव्हान असणार आहे हसण्याचं. जी ताई खूप उत्तम आणि काहीतरी वेगळं हसून दाखवेल ती असेल ह्या आपल्या खेळाची विजेती. आपण बघा पूर्वीच्या अशा ऐतिहासिक सिरियल किंवा अशा देवाच्या सिरियल वगैरे बघायचो. हा, तर त्याच्यामध्ये एक राक्षस असायचा, माहितीये? तो कसा हसायचा? तो राक्षस कसं येतो माहिती ना? असा येतो, असा कमरेवरती हात ठेवून आणि मग हसतो. तसं या. हा या परत एकदा. आता मी सांगतो तसं बोलून दाखवायचं. हा, पुन्हा हसायचा. माका शिकवते. माका शिकवतस? हा, समजत नाही तुका? माका शिकवतस? हे करून दाखवा. हे आधी हे असं करा. हा, हे असं करा. हा, हे असं करून दाखवा. हा, रेडी. हे काय करतोस? गो चेडवा. दशावतारी नाटक. दशावतारी पुन्हा एकदा. हा, हा बोला. हा लवकर. हा, अरे कुठे आहेस तू? मला तुझा वध करायचा आहे. कुठे आहेस तू? तुझा वध करायचा आहे. कुठे आहेस? हा राक्षस, आणि हा असं बोलणार, कुठे आहेस तू? मला तुझा वध करायचा आहे. साधारणतः 7-8 वर्षाची मुलगी ती हसते जोर जोरात. हा, जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आजीच्या बटव्यातल्या काही गोष्टी असतात माहितीये, तर त्या भूतांच्या गोष्टीमधली एक चेटकीण असते बघा. ती चेटकीण कशी हसेल? आता तीच चेटकीण नाचत नाचत हसते. हा, तू चालू दे मला लवकर. हा,
एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. राक्षस कसा हसतो? हा 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 राक्षस होता. मग काय बोलतो? मी घाबरलोच नाही. आणि ज्या ताईने हे बक्षीस पटकावलेले आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई जोरदार टाळ्या. आणि ताई हे तुमच्यासाठी खास सन मराठी वाहिनीकडून भेट वस्तू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा. सासरी गेल्यावर तिने तिची बॅग उघडली. महागडे कपडे, फॅशनेबल कुर्ते, मेकअपचं सामान, सगळ्या गोष्टी होत्या त्यात. पण त्याखाली एक साडी होती तिच्या आईची. सासरच्या कपाटात तिने अख्खं माहेर भरलं. आता फक्त तेवढंच उरलं. लग्न झाल्यानंतर सगळ्या ताया जेव्हा सासरी जातात आणि तिकडच्या होऊन जातात, तिकडच्या व्यक्तींना आपलंसं करतात, हे सगळं करत असताना सुद्धा माहेरची आठवण ही वेळोवेळी क्षणोक्षणी ही येतच असते. आणि मग तेव्हा डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज BDD चाळीतल्या या सगळ्या ताया आपल्या सोबत आहेत आणि ह्या माहेरच्या आठवणींबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना शेअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्याकडे जाणार आहे. माहेरची आठवण म्हणजे कोरोनाचा काळ एक असा होता की माझे वडील खूप आजारी होते. माझं घर म्हणजे बैठा चाळीमध्ये आहे. तेव्हा शेजार पण म्हणजे खूप मोठं हे होतं की आपला भावंडांप्रमाणे सगळेजण राहत होते. व ते टेन्शन घेऊन घेऊन माझे वडील असे म्हणजे खूप सिरियस झाले एकदा. मग त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये रक्त हा प्रकार कमी झाला. मग तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच पूर्ण हलली. त्यांना ICUचा बेड मिळाला आणि एवढे म्हणजे त्यांचा एक नवीन जन्म झाला. आणि ज्या वेळेला ते चांगले झाले व्यवस्थित, मी 2.5 महिने त्यांच्या जवळ होती. आणि ते माझे वडील असे म्हणजे मला आई म्हणून मानायला लागले की मी त्यांचं पूर्ण सगळं करत होती लहान मुलांसारखं. त्याच्यामुळे ते कधी मी गेली नाही ना तर मग ते सारखे विचारत राहतात मला. मग आई मला फोन करून सांगते, अगं एक दिवस वेळ काढ आणि येऊन जा. आई ही माझी करोनामध्ये गेली आणि वडिलांना आता 11 वर्ष होतील. जे मला आईवडिलांनी प्रेम दिले ते मला आता माझ्या पटचा भाऊ आहे आणि भाऊज आहे, ती लोक मला ते प्रेम देतात. आणि आज जी साडी नेसले ती माझ्या आईची आठवण म्हणून मी आज ह्या कार्यक्रमाला साडी नेसलेली आहे. बाकी मी काही सांगू शकत नाही आणि अशा आईवडील मला भेटणार बी नाही. माहेरचा उंबरा तुम्ही ओलांडताय, जिथे आपण लहानाचे मोठे झालो आहेत, आई वडिलांपासून दूर जाणार आहोत. काय होतं मनामध्ये? मी गेली, सासरी गेली आणि तिथे माझी आई आजारी पडली. माझ्या नवऱ्याने महालक्ष्मीला मुंबादेवीला पाया पडायला घेऊन आले. तसेच त्यांनी मला माझ्या आईला दाखवायला माझ्या माहेरी घेऊन आले आणि न कुणाला सांगता त्यांनी मला आईला दाखवले. आणि तेव्हा माझी आई कुठे बरी झाली आणि माझी आई दर सोमवारी मला भेटायला यायची आणि मिस्टरांना बुधवारची सुट्टी असायची. ते मला माझ्या माहेरी पिक्चरला जातो, कुठे जातो ह्या भाण्याने मला आईकडे घेऊन यायचे. आणि वडील माझे हापकिनला कामाला होते, त्यांना शनिवार रविवार सुट्टी असायची. मग ते मला शनिवारी भेटायला यायचे. काही नाही काय आईच्या हातचं कांदा फळे शिरा हे तिकडे घेऊन यायचे सासरी. ताई, माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? कारण माझं लग्न झाल्यानंतर मी जवळजवळ 3-4 वर्ष डिप्रेशनमध्ये होती. एखादा बुडणारा माणूस असतो ना, त्याला एक काडी असते बघा, ती वाचवते. तशी माझ्यासाठी माझी आई आहे असं म्हटलं तरी चालेल. ती एव्हरग्रीन आहे. तिचा सकाळी एकदा फोनवर आवाज ऐकला की दिवसभर जे काही करायचं आहे ना त्याच्यासाठी एक नवीन ताकद मला मिळते आईकडून. काय एवढ्या वर्षात आईला काहीतरी सांगायचं पण सांगू शकलं नाहीत, पण आज त्यांना सांगावं असं वाटतंय? काही नाही, आईला फक्त थँक्यू म्हणायचं आहे. जे माझ्या लग्नाच्या आधीच माझ्या
मिस्टरांचे आई वडील गेलेले होते. तर माझ्या डिलेवऱ्यांमध्ये, आजारपणामध्ये, सगळ्यामध्ये माझ्या आईने स्वतःचा संसार टाकून माझा संसार सांभाळला. माझ्या जगायची स्ट्रेंथ 2 माणसं आहेत, माझा नवरा आणि माझी आई. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आता ह्याचे सगळे नियम आणि अटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालेले आहेत, पण तरी पण एक महत्वाची अट मी तुम्हाला सांगतो. ती अट अशी आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय आणि नाचत नाचत खुर्ची पटकायची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर 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 लवकर. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. या ताई 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 इकडे लवकर, खुर्ची आहे ताई ह्या साईडला आहे. हा 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 इकडे 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 लवकर 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 इकडे या साईडला. इथे इथे इथे. आणि 5 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. गोरी जरा हळू 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 चाल, हे गोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे गोरी जरा हळू 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 चाल, हे गोरी जरा हळू 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 चाल. अरे हा लवकर लवकर लवकर. हा असंच तपा हा. बसा बसा घेऊन. हा लवकर लवकर लवकर. हा हा एक बसलात. म्युझिक प्लीज. मेरे साथ चलना गो, मैं मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. पटकन 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 इथे. हा पटकन पटकन पटकन. हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि आता एकच खुर्ची मध्ये आणि 3 ताई आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. कसं केलं मी? कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. कट नको मच नको, गडबड नको, नचेरी बडबड नको. कट नको मच नको, है जो हिम्मत तो कर ले मुझे बाइको, करके बाइको तू ले जा मुझे घर को. फिर जो बोले सो होगा रे साहिबा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. मुझे प्यार नहीं तुझसे हुआ, मुझे दिल को तेरा दे. हा मध्येच कुठल्या झाडावरून पोपट येतो ना काही कळत नाही. आजच्या आपली जी विजेती आहे ताई, तिथे जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया.
ताई, सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला ही भेट वस्तू आणि हा संगीत खुर्चीमध्ये ज्या काही सगळ्या ताईंनी धमाल केलेली आहे, सगळ्या अगदी बेभान होऊन नाचलेल्या आहेत आणि हे सगळं वातावरण हे आपल्या चाळीमध्येच असतं. पण तरी सुद्धा कधी कधी काय होतं, इतकं सगळं छान चालू असतं आणि कधी कधी आपल्याच हक्काची, आपल्याच जवळची व्यक्ती ही कधीतरी आपण न कळतपणे काहीतरी बोलून जातो किंवा काहीतरी असं घडतं की समोरची व्यक्ती दुखावली जाते, तिला राग येतो, एक अबोला निर्माण होतो आणि त्या नात्यामध्ये बराच दुरावा निर्माण होतो. चुलबुल द्यावी घ्यावी या भागात आम्ही हाच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, ते आपण त्या ताईकडूनच जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना इथे आमंत्रित करतो की ताई, तुम्ही इथे यायचंय. ताई, ताई तुमचं नाव सांगा. मी अंजली अविनाश बेर्डे. अच्छा मी वरळी बिर्डीचा 18-2 मध्ये राहते. माझं माहेर एल्फिस्टन. अच्छा आम्ही 3 भाऊ 3 बहिणी. अच्छा. माझ्या लग्नाला आता 29 वर्ष झाली. 29 वर्ष. तर अजून माझा 2 नंबर भाऊ बोलत नाही. त्याने अबोला धरलंय की मी लव्ह मॅरेज झाले ना माझं. अच्छा. लग्नाला वगैरे सगळे भाऊ बहिणी वगैरे आलेले, फक्त तोच बोलत नाही. तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी अबोला सोडावा आणि मी त्याला मी बोलते, माफी मागते सगळ्यांच्या समोर. पण तुम्ही असा कधी प्रयत्न केला स्वतः? केला पण तो नाहीच बोलत. दुसरे भाऊ आता रक्षाबंधन भाऊबीजेला आले, मुलाच्या लग्नापासून सगळे येत आहेत. काय तुम्ही म्हणजे काय त्याला तुम्हाला सांगायचं या माध्यमातून? मला सांगायचं की आता झालं गेलं एवढी वर्ष झाली 29 आता माझी सून पण आली, तर आपण सगळे मिळून मिसळून राहूया. तर मला एवढीच आहे की तू अबोला सोडून माझ्याशी बोलावं. मी सगळ्यांसमोर एक कबूल करते. भाऊबीज झाली की मला खूप आठवण येते, सगळ्यांचे भाऊ येतात, माझा कान येत. ताई, तुम्ही 16 सख्यांच्या या कार्यक्रमात आलेला आहात, तुम्ही माहेरी आलेला आहात, पण हा भाऊ नक्कीच प्रयत्न करेल की हा अबोला दूर करण्याचा. की दादा 29 वर्ष झालेली आहेत आणि मला असं वाटतं की 29 वर्ष ही खूप वर्षे आहेत आणि ताईंनी त्या 29 वर्षापूर्वी जो काय त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला होता तो त्यांच्या दृष्टीने तो योग्य असेल. तर मला असं वाटतं की आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाव्यात. मला असं वाटतं की तुमची ताई ही सुखात आहे, आनंदात आहे, ही फार मोठी गोष्ट आहे ना. पण एकदा ताईंकडे बघा, आज 29 वर्ष झाली तरी सुद्धा ते दुःख तिच्या मनामध्ये अजून आहे की ते सांगताना तिला खरं तर तिला राहवत नाही, तिच्या डोळ्यातनं पाणी येते. मला असं वाटतं की निदान आता तरी तुम्ही हा गैरसमज दूर करावा, हा अबोला दूर करावा आणि एक मनापासून, अगदी मनापासून प्रेमाने ताईला फोन करावा आणि तिला भेटायला यावं आणि एक आपुलकीची मिठी ताईला मारावी. मला असं वाटतं ना की तो आनंद तिला खूप मोठा असेल. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर दादा नक्कीच तुम्हाला फोन करेल आणि तुम्हाला नक्कीच भेटायला येईल आणि हा अबोला दूर करेल. आणि असं जर का झालं ना तर ह्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला होणार नाही. आणि मला सांगायला खरंच आनंद होतो की हा भाग सगळ्यांना खूप आवडतोय आणि बऱ्याचशा अशा ताई आहेत की ज्यांचे आम्हाला फोन येतात, ज्या आम्हाला सांगतात की दादा की आम्हाला फोन आलेले आहेत आणि हे आमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं घट्ट झालेलं आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की एकदा सन मराठी वाहिनीकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण ताई, तुम्ही माहेरी आलेल्या आहात, माहेरवाशिणी आहात, तर मी तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला इथून पाठवणार नाहीत आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ह्या ताईंची ओटी भरायची. या ताई. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडी. ही तुळस घरासमोर लावायची आहे आणि या तुळशीकडे जेव्हा जेव्हा बघाल तेव्हा सन मराठीची आणि माझी आठवण नेहमीच काढायची. हा, ठीक आहे? स्माईल. ओ हो, व्हेरी गुड. तर मंडळी, चाळ संस्कृतीची ना हीच तर खरी गंमत असते की तिथे धमाल असते, मजा मस्ती असते, आपलेपणा असतो.
हक्काची माणसं असतात, रुसवे फुगवे असतात, खेळ असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आज आपण इथे आल्यानंतर केलेल्या आहेत आणि खरंच खूप धमाल आलेली आहे. पण काय करणार, आपल्याला या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आवडत्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.